मित्रांनो, आम्ही डांगे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, वेगाची तोफ कारवणाचा चिक्या विठ्ठल केसरी मैदानात आलाय मित्रांनो. कुठला आहे नाव सांगा की मित्रांनो. रामा शेठ पण आलाय. दादा नमस्कार. कुठून आलाय? एवढा लांबून आलाय तर किती किलोमीटर साधारण? 300 किलोमीटर भेटे 2 वर्ष झाले आलतो. हां त्यावेळी तुम्ही आलो नव्हता. मागच्या बदलला पण कॉल केला तुम्हाला मी. हां हां ठीक आहे. आजचं कसं वाटतंय नियोजन? नियोजन आहे बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? बेस्ट आहे. मॅडम फाटी पण बेस्ट करत. ओके दादा, शुभेच्छा. मित्रांनो, कराडकरांचा मायकल. कितीच गाडी आहे दादा? चौथ्यात आहे का? मित्रांनो चौथ्यात गाडी आहे. मित्रांनो गजाभाई पण आलाय. किती होत आहे? नमस्कार. किती होत आहे? 6व्या ना. कोणाबर आहे? कत्राचा शिव आहे. किती वाजता आलाय? आज पहाटे 5 वाजता. पहाटे 5 वाजता. फाटी कशी आहे त्याची? फाटी काय मस्त आहे. मस्त आहे ना. पहिल्यांदा आलाय फाटीवर? पहिल्यांदा झालाय. जरा बघू शकता गजा. कुठं कुठं पळाला आहे? निमसोडमध्ये परवा गट काढलाय. हां. आणि पेडगावला पळाला. पेडगावला पळाला का? पेडगावला काय झालेलं? पेडगावला काय रोमन सोबत घासा कशी झाले होते का? धन्यवाद दादा. तर राणा शेट आहे. आणि आज दादा नमस्कार. नमस्कार. कोणावर नियोजन केलं आजचं? तोंडलं शंभू. शंभू. फाटी आज चेंज केल्या मागच्या वेळी. क्वालिटी हां एक नंबर आहे फाटी. फाटी आहे का हात नाही? नाही करायचा. पळा काय अडचण आहे का नाही? म्हणजे मागच्या वेळी फाटीपेक्षा त्यांनी जरा फाटी चेंज केल्या. कसं वाटतं मला? एक नंबर फाटी, काहीच अडचण नाही. गाडी कुठे कुठे पळलेली? गाडी आता पेडगावला पडली. हां आपलं पंढरी शेठ फडके यांचा दादा पक्षा हां. सोबत पडली. आता चांगल्या बैलांसोबत पाळायला. आता हिंद केसरी आले माशिराज. कसं असणार नियोजन? केसरीचं पण केलं नियोजन आपण. आता मागच्या हिंद केसरीला पळालेला पळाला काय झालेलं ना? चेंडू होता. हां. गाडी खाली सुट्टीला जरा प्रॉब्लेम झाला, गाडी फॉल झाली होती. पिढेकरांचा चेंडू होता. चालतं दादा, धन्यवाद दादा. ओके. मित्रांनो पंढरपूरचा हिरा शेट आलाय. पंढरपूर आला. दादा नमस्कार. किती गाडी आहे? गाडी 6 मध्ये. कोणाबरोबर आज? मोठं नाही. मोठं नियोजन आहे मित्रांनो. मोठं नियोजन आहे मित्रांनो. मोठा पुष्पा आणि सरजायला. दादा नमस्कार. कोणाबरोबर आहे पैर आज? आज याला बलमा आहे कन्याचा. कण्याचा बल मान त्याला कर्जचा बैल आहे. करचा. फाटी कशी आहे दादा? एक नंबर. आहे ना? म्हणजे फाटी चेंज केल्या त्यांनी. मागच्या वेळी पळायला आलं तर मागच्या फाटी भेटत काय फरक आहे आज? फाटीत नाही बदल आहे. फाटी चांगली आहे. फाटी पळाय काय अडचण नाही आहे का नाही? म्हणजे दगड बिगड अजिबात असलं काय नाही आहे ना? कुठं कुठं पळाली गाडी? ह्याच्या आधी गाडी पळली आहे का? नाही पहिलं गाडी पळायची. खाली पळा नाही ना. पहिलं गाडी पळायची. चालतं. कुठं कुठं पळाला हा बैल? बैल बरंच चांगला मैदान पळाला. बैल राहिला आहे बी. राहिलाय पण का? आता चालवला पहिलं वाट नाही हां, तर हां. आतमध्ये बैल एक नंबर असल्या तुमच्या बैलाला गडात पळाला आहे बैल. मग पोय तुम्ही पैर होत नाही आहे का नाही? आता पहिलं वाट नाही चालवला. चालतं दादा, खूप खूप शुभेच्छा. आपली व्हिडिओ पडल्या 100% पैर होत आले. आपण गोरगरिबांसाठी काम करतो. दिसलं पाहिजे पब्लिकला आहे ना? पब्लिकला दिसल्याशिवाय पैर येत नाही आहे का नाही? नुसतं पोहती बैल पण आपल्याला पब्लिकला दिसत नाही आहे का नाही? धन्यवाद दादा 2 शब्द बोलल्याबद्दल. दादा कोणती कोणती बैल आणलेत आज? आजचं कसं नाही वेगळं नियोजन आहे? घरचीच गाडी आहेत. सगळ्या घरच्या का केलं घरचं नियोजन आजचं? घरची गाडी गटून पळते. त्या दिवशी बोरदेवाच्या मैदानात पण गाडी घरची पळवलेली. देवाच्या गटात पळलेलो तेव्हा गाडी राहिलेली आहे. किती वाजता आलाय? सकाळी 6 वाजता आली. 6 वाजता आलाय. किती लांब आहे इथून तुमचं घर? आमचं 150 किलोमीटर येते. 150 किलोमीटर ना. किती वाजता निघला होता? हा किती वाजता निघला होता? घरून 4 वाजता निघलो. सगळी टीम आहे का तुमची? हां. मित्रांनो बघू शकता हे म्हणजे आज झोपायचे पाहिजे मित्रांनो. ही बैलगाडी क्षेत्रात प्रेम आहे. आज म्हणजे आज बैला सर चटणारे भरपूर जण आहेत. त्याच्यावर जीव लावणारे भरपूर जण आहेत. त्यांची टीम आहे सर्व. बघू शकता आता नाव टाकायचं बिकायचं काम चालू आहे. फाटी कशी वाटते त्याची? आणि एकदम भारी आहे पळायला. आहे नाही मग मोड सुद्धा काय टेन्शन नाही आहे का नाही? नाही टेन्शन. बघू शकता शी आता मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रात आज प्रत्येकासाठी आपण काम करतो. आज काम केलं आपलं भारी वाटते. फॅन फॉलो मिळतात. आपलं बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल दाखवून आपलं काम आहे. शुभेच्छा जातो तुम्हाला मित्रांनो. सातारकरांचा लकी आहे. रगीला आहे की नाही? किती होत आहे भाऊ गाडी? 33. कोणाबरोबर नियोजन आजचं? कराडचं बैल आहे का? चला दादा शुभेच्छा भाऊ तुम्हाला. मित्रांनो होळकर वाडेकरांचा राहुल्या. बघू शकता बॅनर लावला आहे. बघा बघा किती होता गाडी? 11 मध्ये. कोणावर नियोजन आजचं? विठ्ठल टॉपचं नियोजन आहे का नाही? गाडी कोण विठ्ठल नाव मारणार आहे. बघू शकता जसं की टीम आहे त्यांची. किती वाजता आलाय? आता आलो 1 तासावर. एकदा फाटी कशी आहे? एक नंबर. फाटी आहे का नाही?
जोरात नियोजन केलं आहे का नाही. विठ्ठल केसरी तसं त्यांनी नियोजन पण तसं केलं आहे का नाही. मेन मुद्दा आता फाटीचा असतो विषय आहे का नाही. फाटी सुगळी असली पाहिजे काही अडचण येत नाही पळायला. पळायला एक नंबर राहणे बैलाला म्हणजे विशेष नाही काय. विशेष नाही आहे का नाही. शुभेच्छा दादा. मित्रांनो वाटेगावकरांचा पहिलवान आहे. किती होता दादा गाडी? गाडी 5व्यात आहे. कोणावर नियोजनाचं? जलवापर आहे. ह्याच्या आधी गाडी पडलेली नाही पहिल्यांदा. फाटी कशी वाटतात तुम्हाला? एक नंबर आहे ना म्हणजे सुगी फाटी आहे का नाही. म्हणजे फाटी मागच्या वेळी बदलली आहे त्यांनी फाटी. म्हणजे फाटी सुगळी असली पाय काय अडचण येत नाही ना. मित्रांनो बघू शकता आज सगळे म्हणजे जे आपल्या आधी फरक आहे, हां भरपूर फरक आहे. भरपूर फरक आहे का नाही. म्हणजे आता पैराचं काय अडचण येत दादा? बाहेर अडचणी येते की वायदीमुळे जरा आहेच की. आहेच काय का नाही. किती वाजता आला दादा? 7 वाजता. 7 वाजता आला. धन्यवाद दादा तुम्हाला. मित्रांनो बघू शकता देवा, पक्षा, सर्जा, रोमन 4 नंदी टॉपच्या आल्यात. शेषनाग टॉपचा देवा नवीन खरेदी आता देवाच्या मित्रांनो ही बघू शकता देवा आणि पक्षा बघू शकता आणि आपला सर्जा. मित्रांनो शांत संयमी जी बैलगाडी क्षेत्रात खरोखरच म्हणजे आज खूप संघर्ष करून हार मानली नाही तेच आज नंदीने त्यांना घडवून दिलं. पुढे दादा नमस्कार. सागर पण नमस्कार. कसं असणार आजचं नियोजन? आजचं नियोजन काय पक्षा उगलेवाडी स्टेजवर आहे. सर्जन ती घरचीच गाडी आहे. रोमनला पैर आहे. रोमनला आहे ना. रोमनला कोण आपल्या घरचीच गाडी आहे ना देवा. रोमनला आबा काय नाव? अंजीर आहे. अंजीर आहे. आणि देवान सध्या घरचीच गाडी. घरचीच गाडी आहे ना. कसं वाटतं फाटीवर आज? फाटीवर वातावरण एक नंबर आहे आणि एकदम बैल वगैरे फ्रेश आणि आगळ पगळ माळ आहे आणि थांबण्यासाठी जागा बिगा एकदम नियोजन चांगलं आहे. 4 नंदी काय कारण आहे एकाच मैदानात पळणं म्हणजे? काय आता ओपनचे मैदान पळत नाही ना. आपली बैल सगळे टॉपचे आहेत त्यामुळं आदत दुषे त्या प्रकारे घावले तर आम्ही पळतोय. तरी पण ओपनच्या मैदानात पळणं जरा रंगतदार वेगळीच असते. आज मी पहिल्यांदा बघतोय की एकाच मालकाची 4ही पहिलं विठ्ठल केसरीमध्ये पळते ते. म्हणजे मानव विठ्ठल केसरी आज एका दिवशी पण आहे. मैदान खूप ओपनचं पण आहे आणि मैदानात जरा मानपान आहे आणि एक मैदान चौक आणि पारदर्शक असतं. जे आपले मॅच झाले होते जे मागच्या वेळी हिंद केसरीला आता ह्या वर्षी भरून निघणार काय पुन्हा एकदा हिंद केसरी माशेरचा मैदानला? ह्यावेळी जरा मागच्या वेळी माळशिरसमध्ये फाटीमुळे जरा चढ उतार झाले पण ह्यावेळी माळशिरसला नियोजन त्या वेपाने स्ट्रॉंग करूनच मैदानात उतरू आहे ना. ज्यांना ना भूतो ना भविष्य एकदा करायचं आहे का ना. एक काहीतरी इतिहास घडवल्याशिवाय माणसं पण आपल्या लक्षात ठेवत. आता 6 महिने नवीन खरेदी दिसतं काय वाणीकडे आहे? काय जरा बैल पास पडतात स्पीडची त्या हिशोबाने भाऊ जसं पूर्व दिशा जावल तसं पोरं पण आम्ही सगळे करून एक टीम वर्क म्हणून सगळ्या गोष्टी पार पाडतो. आहे का ना. पण आज भोडदादाबद्दल काय म्हणशील? भाऊ तर गुरुवारीच आहे आपलं. भाऊ मास्टर माइंड म्हणजे आत्ता वाचून आपण बघतोय की भाऊला तोड नाही. आता देवा घेतला 4 मैदानात तर लगेच बारीला पण लावलं. आपला देव बकासूरबद्दल सरची गाडी कधी पळताना दिसेल? लवकरच गाडी दिसेल. आता काय सरच्याचं देवबाकासूर काय त्याच्या बोलदल एवढं ते गुरुवारी येत आहेत सरजाचे. का ते आहे म्हणूनच आपण आहे असं म्हणलं तर बावगं ठरणार नाही काही. त्याच्याबद्दल बोलेल तेवढे शब्द कमीच आहेत. बकासूर म्हणजे ना भूतो ना भविष्य असा बैल घडणे शक्यच नाही. म्हणजे माझ्या तर आहेत असा बैल ह्याच्या आधी पण घडला नाही आणि ह्याच्यानंतर पण बैल घडणे त्याबद्दल जेवढे शब्द बोलतील तेवढे कमीच आहे बकासूरबद्दल. खूप खूप शुभेच्छा. बघू शकता मित्रांनो आज एवढं मोठं म्हणजे खरोखर बैलगाडी तर असं पाहिजे. हार असो जीत असो बघू शकता. चला अनेक व्हिडिओ आपण बघूया. नंदनची व्हिडिओ घेऊया.